नमस्कार मंडळी, आज आपण दीप अमावस्या साजरी करणार आहोत. मी हे सगळे दिवे घासून घेतलेले आहेत आणि आता आपण त्या दिव्यांची पूजा करणार आहोत. तर प्रथम आपण एक पाटावरती कापड अंथरून घ्यायचं आणि त्याच्यावरती प्रत्येक दिव्याच्या खाली तांदळाची रास टाकायची आणि त्या तांदळावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं. आजच्या अमावस्येला दीप अमावस्या असं म्हणतात. आजच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांना स्वच्छ घासून पुसून त्यांची पूजा केली जाते. आता आपण ह्याच्यावरती हे सगळे दिवे मांडून घेणार आहोत. आता आपण हे सगळे दिवे लावून घेऊयात. दिवे सगळे लावून झाले की आपण त्या दिव्यांची पूजा करणार आहोत. आता आपण इथे गणपतीची पूजा करून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे तांदूळ वाहिले, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं. 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. 1 सुपारी ठेवायची, सुपारीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं. आता आपण हे सगळे दिवे लावले, त्या दिव्यांना प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची. आता आपण सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आता प्रत्येक दिव्याला फुलं वाहून त्याची पूजा करून घ्यायची. आता हे मी कणकीचे 5 दिवे बनवून घेतलेले आहेत आणि हे आता एका दिव्यामध्ये आपण तांदूळ टाकून कापूर लावणार आहोत आणि ह्या सर्व दिव्यांना आपण आता साखरेचा नैवेद्य दाखवणार आहोत. साखरेचा नैवेद्य दाखवून हळदी कुंकू वाहून आपण या दिव्यांना आपण ओवाळणार आहोत. तर मंडळी, आपण याच पद्धतीनं दीप अमावस्या साजरी करतो. आता हेच 5 दिवे आपण आपल्या घरातील लहान मुलांना याच दिव्यांनी आपण औक्षण करणार आहोत. तर अशी माझी आजची पूजा संपन्न झाली.